निलेश बनकर यांचं आगमन झालं. आपलं खूप खूप स्वागत निलेश भाऊ, आपलं स्वागत आहे. सानिका 11 विरुद्ध किंग्स 11 हा मुकाबला या ठिकाणी सुरू होणार आहे. देवाभाऊ चौधर, संदीप तथा पप्पू जगताप, चेतन काळंगे, वेलकम. किशोर भाऊ लवे, आपलं स्वागत आहे. भोजन केल्यानंतर पुन्हा मैदानाकडे सामना बघण्यासाठी ते आलेले आहेत. आपण जाऊया थेट मैदानाकडे. मैदानामध्ये सानिका 11 विरुद्ध किंग्स 11 हा मुकाबला. यातला विनर चॅम्पियन 11 विरुद्ध खेळणार आहे. चॅम्पियन 11 मध्ये कृष्णा सातपुतेचा संघ वाट बघतोय. यातला कोणता संघ प्री क्वार्टरचा मुकाबला खेळेल. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं आणि आपल्या शैलीमध्ये घणाघात करतोय पप्पू तोडकर. निलेश बनकर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. पप्पू तोडकर आक्रमक फलंदाज आहे. तिन्ही इनिंग त्याच्या आपण जर बघितल्या तर तो पहिल्या चेंडूवर गोलंदाजावर तुटून पडणं पसंत करतो. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. त्यामुळे समोरच्यावर अटॅक करणं ही त्याची खासियत आहे, ही त्याची स्ट्रॅटेजी आहे, हा त्याचा स्वभाव आहे. आणि त्याच्या स्वभावाला साजेसा पहिला चौकार होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. 4 षटकांचा मुकाबला आहे. यातला विजेता चॅम्पियन 11 बरोबर खेळणार आहे. निलेश बनकर यांचा सन्मान होतोय, त्याचा स्वीकार आपण करावा ही विनंती आहे. त्यांनी भरघोस मदत या स्पर्धेसाठी केली आहे. आपण आमचे प्रायोजक आहात. आपलं अत्यंत विनम्रपूर्वक धन्यवाद, आपले स्वागत, आपले आभार आणि कौतुक आहे. आपण जाऊया या हिरव्यागार मैदानावर. दिवसा सूर्यकिरणांमध्ये हे मैदान हिरवगार भासतंय आणि रात्री फ्लड लाईट्स मध्ये हे आणखी देखणं दिसतंय. पप्पू तोडकर आणि सचिन ही सलामीची जोडी मैदानामध्ये. संदीप गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा मुकाबला आहे. 5 धावा फलकावर आहे. वारंवार संदीप खूप दूर चेंडू टाकतोय. फलंदाजाला त्रास व्हावा, बॅट पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. जाणीवपूर्वक फलंदाजापासून जितका दूर चेंडू ठेवाल तितकं यश मिळणार आहे. हा मंत्र, ही स्ट्रॅटेजी, ही रणनीती गोलंदाजांना माहीत झालेली आहे. त्यामुळे सचिन पासून चेंडू थोडा दूर. डॉट बॉल. यावेळी मात्र जोरकस फटका मारायचा प्रयत्न सचिनचा. हवेमध्ये चेंडू होता. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावत येतोय. तोपर्यंत धोका 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 मोठा धोका होता, पण सुंदर आणि बिटवीन द विकेट सचिन आणि पप्पू दरम्यान चांगली धाव घेतली सचिनने. 2 धावांच्या मदतीने धाव फलक 7 वर. 7 धावा. सात धावा. सुंदर गोलंदाजी. चेंडूचा पाठलाग करत फटका मारण्याचा प्रयत्न होता सचिनचा, तो फसला आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. अप्रतिम षटक मी म्हणेन. खास करून पप्पू तोडकरनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. त्यानंतर असं वाटलं की हे षटक मोठं ठरतंय, पण कौतुक करावं लागेल संदीपचं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि 5 चेंडूमध्ये धावा दिल्या फक्त 3. एकूण 7 धावा फक्त एका षटकामध्ये देतोय. डोंट वेस्ट टाइम. मीटिंग करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या सगळ्यांना घरी जायचंय आणि आज आपण झोपलो तरच उद्या मैदानावर येऊ शकतो. त्यामुळे वेळ वाया घालू नका. डोंट वेस्ट टाइम.
प्लीज, कारण आपण खेळून जाणार आहात. 13 मार्चला खेळायला येणार, पण बाकी सगळी ऑफिशियल टीम उद्या पुन्हा सकाळी इथं मैदानावर असणार आहे. सो आपण सगळ्यांच्या वेळेचा विचार करूया. एका षटकानंतर 7. सुंदर गोलंदाजी संदीप कडून. नवीन गोलंदाजाचा खूप विचार केला आणि विचारांती नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय. बबन नवीन गोलंदाज. बबन. पप्पू तोडकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर असणार आहे. पप्पू तोडकरनं पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं, पण संदीपचं कौतुक करावं लागेल. फक्त 7 धावा त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन 4 षटकांच्या मुकाबल्यामध्ये 7 धावा देणं कमाल केली. बबन कमाल करत असताना यष्टिरक्षकाकडून गफलत होते. ही गफलत भागात पडतीये. सीमा पार चौकार. इनसाइड एज आतली कड घेतली बॅटची आणि त्याच्यामुळं अंदाज चुकतो यष्टिरक्षकाचा. त्याला अडवण्यामध्ये अपयश आलं. या 4 धावा महागात ठरतायत. सुंदर चेंडू होता. पप्पू तोडकर व्यवस्थित कनेक्ट नाही झाला आणि त्यामुळं कट स्वरूपात 4 धावा खात्यामध्ये जमा होतात. 7 चेंडूमध्ये 11 धावा फलकावर. स्कोर बोर्ड सतत हलवता ठेवणं हे खासियत आहे पप्पू तोडकरची. आणि पप्पू तोडकरच्या बॅटमधून आणखी एक देखणा चौकार. 15. हे षटक मात्र आता महागाईच्या दृष्टीने आगेकूच करते की काय असं वाटायला लागलेलं आहे. खरं तर महागाईनं संपूर्ण देशातील नागरिकांचं कंबरड ऑलरेडी मोडलेलं आहे. त्यातल्या त्यात थोडासा दिलासा मिळावा म्हणून आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये हलकासा दिलासा मिळालेला आहे. पण तो दिलासा असा मिळाला आहे की सीएनजी स्वस्त होणार आहे. त्यामुळे ज्यांना सीएनजीची गरज आहे त्यांच्यासाठी दिलासा आहे. ज्यांच्याकडे सीएनजी नाही त्यांच्यासाठी मात्र दुरून डोंगर साजरे अशीच अवस्था आहे. पण सीएनजी स्वस्त होणार आहे, 10% स्वस्त होणार आहे, ही घोषणा आज करण्यात आलेली आहे. जाऊया मैदानाकडे. 17 धावा फलकावर आहेत. खरं तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विद्युत प्रकाश ज्योतामध्ये जे सामने होतात, दरम्यान क्षेत्ररक्षकाला फसवतोय हा चेंडू. वळण घेतोय, स्विंग होतोय आणि क्षेत्ररक्षकाला अंदाज न येणं ही त्याची चूक महागात पडते. बबनच्या षटकामध्ये मात्र 3 चौकार या ठिकाणी जात आहेत. एकूण धावा 21. पहिल्या षटकात धावा फक्त 7 होत्या. बबन मार खातोय. एकवीस धावा. 21. चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो हो हो, पप्पू तोडकरनं चूक केली होती. सचिनला कॉल दिला, जागेवर थांबला. नंतर सचिन थोडा पुढे आला. बाल बाल बच गए. पप्पू निराश झाला स्वतःवर, कारण कॉल चुकीचा होता, रिस्की कॉल होता. स्वतःला वेळेत सावरलं पप्पूनं, त्यामुळे सचिनचा बळी वाचतोय. 1 धाव मिळते. 22. बबनचं षटक महाग ठरतंय. 15 धावा आतापर्यंत मोजतोय. रिव्हर्स स्वीप, अप्रतिम फटका सचिनच्या बॅट मधून निघतोय. देखना चौकार. सचिन बर्गे एक स्टार खेळाडू, हा देखील एक अत्यंत फेमस खेळाडू सचिन बर्गे. 26 धावा. 4 चौकार या षटकामध्ये जात आहेत. 19 धावा मोजाव्या लागल्या बबनला. 3 चौकार मारले पप्पूने, 1 चौकार मारतोय सचिन बर्गे. कोणाचे हे पहा, आपल्या एका मित्राची युनिकॉर्न गाडीची चावी हरवलेली आहे. होंडा युनिकॉर्न या गाडीची चावी हरवलेली आहे. ज्यांना कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जमा करा. चावी मिळाल्याशिवाय आपला मित्र घरी जाऊ शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी हरवली तर ते टेन्शनचं काम आहे. हां दरम्यान विशाल भोसले यांचं आगमन झालं. आपलं स्वागत. 2 षटकानंतर नाबाद 26.
2-26. हो 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 हो. सुंदर चेंडू. अजय, माफ करा, हाजी. हाजी मस्तान. मस्तानचा मस्त चेंडू. आणि प्रेक्षकांमधून आवाज येतोय. प्रेक्षक मनमुरादपणे मॅचची मजा घेत आहेत. चेंडू हवेमध्ये कव्हरच्या दिशेनं अचूक झेल. हो हो. प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय गोलंदाज क्षेत्ररक्षक. आणि पप्पू तोडकर आउट. मोठा झटका, मोठा बळी, बिग ब्लो, मोठा धक्का. बबलू पाटील नवीन फलंदाज. या अगोदरच्या मॅच मध्ये सचिन बर्गे आणि बबलू पाटील यांनी कमाल केली होती. पप्पू तोडकरने धमाल केली होती. पण या मॅच मध्ये त्यांना जिंकणं कर्मप्राप्त आहे. हा सामना जो संघ हरेल त्याला स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार. विजेता संघ खेळेल चॅम्पियन्स 11 विरुद्ध. सचिन बर्गे. हो हो हो. दिलस्कूप आणि चौकार. नो, ही इज नॉट. ही इज नॉट. नाही, तो नाही. दिलस्कूप, दिलशान तिलकरत्ने. आणि जे काही प्रेक्षक आहेत ते मनमुरादपणे क्रिकेटची मजा घेत आहेत. त्यांच्या शिट्ट्या आवाज सर्वत्र पसरतोय. यावरून ही जी शांतता आहे ही फक्त क्रिकेटची मजा लुटण्याची शांतता आहे. आणि त्यामुळे आवाज सगळ्यांचा एकमेकांकडे जातोय. कारण बाकी सगळीकडे मैदान सोडून नीरव शांतता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर रंगलेला हा सोहळा. पार्थ दादा पवार चषक 2022. परवा शेवटचा दिवस असेल या स्पर्धेतला. आजचा तिसरा दिवस. 6वा संघ कोणता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. डॉट बॉल. दिलस्कूप चौकारानंतर आलेला हा डॉट बॉल थोडासा दिलासा देणारा. 30 धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 30. अशाच वादळी खेळीची आवश्यकता सचिन बबलूच्या संघाला. मैदानामध्ये हलकस वादळ घोंगावतंय. पुन्हा फटका मारलेला चेंडू उंच हवेमध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. मिस जज होतोय आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा आरामात सचिन बर्गे घेतोय. 32 धावा. 32. अजूनही एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. 1 बाद 32. खरं तर लागोपाठच्या स्पर्धा या मैदानावर होत आहेत. आणि आता सिच्युएशन अशी झालेली की खेळाडू थकत नाही आहेत, आयोजकही थकत नाही आहेत, मैदान थकायचा प्रश्नच येत नाही आहे. पण त्यामुळं झालं एक की प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं नवनवीन खेळाडू आपल्याला उभरताना बघायला मिळतात. प्रत्येक स्पर्धेवर नाव कोण कोरणार याची उत्सुकता आता बारामतीमध्ये सातत्यानं चर्चा केली जाते की पार्थदादा पवार चषक कोण जिंकणार आहे याची चर्चा गल्लीबोळामध्ये सुरू आहे. आणि अनेक दावेदार आहेत. त्या दावेदारांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केला तर रविवारचा पूर्ण दिवस आपल्याला फार मोठं एंटरटेन बघायला मिळणार. जाऊया स्कोअर बोर्डकडे. स्कोअर बोर्डवर 3 षटकानंतर 33 धावा आहेत. 33. लॉस ऑफ ओनली 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. शेवटचं षटक या इनिंग मधलं. 4 षटकांचा मुकाबला आहे. यानंतर होणारा मुकाबला देखील यानंतर होणारा मुकाबला देखील 4 षटकांचा होणार आहे. याची नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू.
सचिन बर्गे, ही इज ऑन स्ट्राइक। बल्लेबाज सचिन, गेंदबाज सचिन, दो सचिन, आखिरी 6 गेंदें हैं और अंपायर ने नो बॉल करार दिया है। सो ट्विस्ट इन लास्ट ओवर, आखिरी ओवर में एक नया ट्विस्ट आता हुआ। इस बीच 2 रन, नो बॉल, 3 रन ऐड होते हुए और ऊपर से फ्री हिट मिलने वाला है। सोने पे सुहागा, सोने पे सुहागा। क्लाइमेट बहुत चेंज होता हुआ, आज पूना में बारिश हुई है, कल कोल्हापुर रत्नागिरी में बारिश हुई, परसों विदर्भा में बारिश हुई है। सो बारामती का क्लाइमेट चेंज होता हुआ। फ्री हिट, सचिन बर्गे ऑन स्ट्राइक। हमारे साथी बता रहे कि बारिश में भी बारिश हुई है। और फ्री हिट का फायदा उठाते हुए कवर की दिशा में लगाया चौका, 4 रन। इस चौके की मदद से 40 पे पहुंचता हुआ, तेजी से रन बढ़ते हुए आखिरी कुछ गेंदों में। हल्के से बादल मंडराते हुए, लेकिन आज का दिन हमें खत्म करना पड़ेगा, जल्दी से जल्दी खत्म करना पड़ेगा। कल लीग मैच का आखिरी दिन होगा और संडे को नॉकआउट मैचेस देखने को मिलेंगे। अच्छी गेंद थी, बहुत अच्छे तरह से खेलना चाहते थे, चकमा दिया विकेट कीपर को भी, फील्डर को भी। 4 रन। सचिन बर्गे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ निभाने के लिए बबलू पाटिल, और स्कोर बोर्ड पे 44 रन। पहली गेंद 9, उसके बाद 4 रन, उसके बाद 4 रन। बहुत अच्छी बल्लेबाजी, और बबलू पाटिल नॉन स्ट्राइक के छोर पे खड़े हैं और एंजॉय कर रहे हैं सचिन बर्गे की बल्लेबाजी। सचिन बर्गे कंटिन्यूसली एक्सपेरिमेंट कर रहे हैं, हर एक गेंद पे अलग शरारत करते हुए। वाइड गेंद बहुत दूर थी, पहुंच नहीं पाए गेंद की, और 1 रन का इजाफा। स्कोरबोर्ड पे 2 रन ऐड होते हुए 46 रन, 46। ठंडी हवा, दिल को सराहने वाली, खुशियां देने वाली ठंडी हवा छूती हुई, और लेकिन ग्राउंड पे पसीना बहाना पड़ेगा इन खिलाड़ियों को। 48 रन। रन। पारदादा पवार ट्रॉफी 2022 फेमस होती हुई महाराष्ट्र के सारे होनहार लीजेंड क्रिकेटर इस टूर्नामेंट में खेलते हुए। हल्की से हवा अपना रुख बदलती हुई तेजी में कन्वर्ट होते हुए, बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी। बबलू पाटिल को रोक के रखा है, बांध के रखा है, बिल्कुल हाथ खोलने का मौका नहीं दिया। स्कोर बोर्ड रुका हुआ 48 पर। आखिरी गेंद 48। फिर एक बार वाइड करार दी, 49 रन।
जो टीम जीतेगी चैंपियंस 11 के साथ तुरंत उनका मैच होगा 4 ओवर का। आखिरी गेंद पे करारा प्रहार और 1 बाउंस फॉर 4, 4 रन। इस 4 रन के साथ 53 रन बोर्ड पे लगते हुए 54 रनों की जरूरत जीतने के लिए। जीतने के लिए 54 रनों की जरूरत। किंग्स 11 जीतने के लिए आपको 54 रन बनाने पड़ेंगे। ये 54 रन बना पाते हैं या बबलू पाटिल और उनकी टीम उनको बनाने के लिए रोक पाएगी? क्या होगा? इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए महाराष्ट्र की मशहूर आवाज मराठी में बताने के लिए मैं मेरे साथी कमेंटेटर माइक पे बुलाना चाहूंगा। मिस्टर नरेश डोवे प्लीज कम। मिस्टर नरेश सर के पास हम जाते हैं, प्लीज कम। चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. क्षेत्ररक्षण ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. सलामीची जोडी इंदापूर टीम किंग्स 11 आपण ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. 4 षटकांची मॅच आहे. पार्थ दादा पवार चषक मध्ये आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतो. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. डू ऑर डाय अशी मॅच आहे. जिंकल्यानंतरच तुम्हाला नॉकआउट सामन्यासाठी प्रवेश मिळणार आहे, जिथे अगोदरच पोहोचलेला आहे चॅम्पियन्स. सानिका 11 विरुद्ध किंग्स 11 अशी मॅच मैदानामध्ये आपण बघतोय. चॅम्पियन स्पोर्ट्स यापूर्वीच नॉकआउट फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे, एक एक सामना गमावलेला आहे आणि आताची मॅच जिंकायची. ए बाळा अरे कोण आहे हा मुलगा? वाह, पाटील घराण्याचा वारसदार. या ठिकाणी पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामती तालुक्यामध्ये 2 स्पर्धा एकाच वेळी सुरू आहेत. पार्थदादा पवार चषक काटेवाडी आपण ही स्पर्धा बघतो आहोत. नॉकआउट स्पर्धा आहे आणि खूप जबरदस्त प्रतिसाद त्या स्पर्धेला प्रेक्षक खेळाडूंचा मिळालेला आहे. तर पार्थदादा पवार चषक काटेवाडीचे आयोजक सन्माननीय बंटीदादा काटे यांचं इथे आगमन झालेलं आहे. बंटीदादा काटे यांचं आम्ही
पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चला मॅच सुरू होणार आहे. सानिका स्पोर्ट्सच्या वतीनं गोलंदाज, सानिका स्पोर्ट्सचा गोलंदाज मला वाटतं दीपक गोलंदाजी मार्क वरती आहे आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती रोहित निंबाळकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती बबन असावा. यस यस हा 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 बर. या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय आयोजन कमिटीकडून या ठिकाणी देण्यात येतोय. इथे जर पाऊस आला म्हणजे आजच्या मॅचेस आपण कन्क्लूड करणार आहोत, पण मॅच सुरू असताना पाऊस आला तर जिथे मॅच थांबेल तिथून पुढे तशीच मॅच ही 13 तारखेला सकाळी या मैदानामध्ये खेळवली जाईल. अगोदरच तुमच्या समोर आम्ही हा निर्णय सोपवतोय, पाठवतोय. इथे मॅच सुरू राहणार आहे, जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मॅच सुरू राहणार आहे. दोन्ही मॅच आपण इथून पुढे कन्क्लूड करणार आहोत. परंतु जर मॅच सुरू असताना कोणती मॅच, ही मॅच किंवा याच्या पुढची मॅच सुरू असताना जर पाऊस आला तर मॅच आपण तिथे थांबवणार आहोत. आजचा दिवसाचा खेळ आणि राहिलेल्या मॅचेस या थेट आपण या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी खेळवणार आहोत. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, मिळतायत 4 धावा. पहिल्या षटकामध्ये इथे ताबडतोड फलंदाजी बबलू, यस बबन भोंडवे इज द मॅन. मागच्या षटकामध्ये देखील, मागच्या सामन्यामध्ये बबन भोंडवेने अशीच कमालीची आक्रमक इनिंग दाखवली होती, तर या सामन्यामध्ये तो पहिल्या चेंडू पासून सुरू झालेला आहे. बबन भोंडवे धावफलकावरती 9 धावा. षटक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 4 षटकांची ही मॅच आहे आणि 4 षटकामध्ये 54 धावांची गरज जिंकण्यासाठी. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण बघतोय दीपकला, समोर बबन. स्लोवर वन चेंडू होता इथे बॅकफुटला जात, खर तर अक्रॉस द बॅट ट्राय केला त्यानं आणि चुकीचा फटका ठरला. हा रूम बनवण्याचा प्रयत्न केला तिथे, परंतु चेंडूचं मेरिट ओळखायला पाहिजे होतं. बबनला हा फटका कन्वर्ट करता आला नाही, कनेक्ट करता आला नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 9. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पुन्हा एकदा इथे फुल टॉस चेंडू आणि घेतला खरपूस समाचार. स्क्वेअर लेगला 4 धावा. सुंदर फलंदाजी. या 4 धावांबरोबरच धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचतोय. 13 धावा. शानदार सुरुवात. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ ऑफ बॅटल असं म्हणतात. पहिला स्ट्रोक जो असतो ना, महत्वाचा असतो तो. खरं तर तो अर्ध युद्ध जिंकतो त्याच पहिल्या शॉटमुळेच. आणि इथे आम्ही बघतोय पहिला शॉट जो बबन भोंडवेचा होता. 4 धावा. तिथून पुढे त्यानं 3 चौकार खेळलेले आहेत. धावफलकावरती 13 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. एक बॅटल आपण बघितलं होतं, असंच एक बॅटल ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. मला 1998 साल असेल आणि तेंडुलकर विरुद्ध वॉर्न अशी लढाई रंगली होती. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघतोय इथे फटका खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑन वरून 1 धाव एव्हाना. बबन भोंडवे 2 धावा पूर्ण करेल. धावफलक पुढे. पहिलं षटक प्रचंड यशस्वी ठरलेलं हे षटक आहे इंदापूर संघासाठी. धावफलकावरती 15 धावा. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी. कमालीची सुरुवात. पहिलं षटक संपलं. 15 धावा. 4 षटकामध्ये 54 धावा ओलांडायच्या आहेत आणि मला वाटतंय जवळपास 13.50च्या सरासरीने 13.50च्या सरासरीने धावायचंय. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा पुढे आहेत, कारण पहिला स्ट्रोक महत्वाचा आहे. आम्ही चर्चा करत होतो बॅटलची. जे युद्ध माध्यमांनी रंगवलं होतं आणि तेंडुलकर आणि शेन ऑन या 2 दिग्गजांमध्ये ते युद्ध होतं. आज शेन ऑन या जगामध्ये नाही. निश्चित प्रकारे त्याच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, कारण क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 1000 बळी मिळवणारा तो खेळाडू आहे. निश्चित लेजेंड स्टार आहे. आयुष्य मोठं लाभलेलं नाही, मात्र तेंडुलकर आणि ऑनमध्ये एक मोठी लढाई झाली होती. विशेष म्हणजे तेंडुलकरला माहित होतं की वॉर्नच्या विरोधात आपल्याला खेळायचे आणि वॉर्नच्या विरोधात खेळणं एवढं सोपं काम नाहीये. तेंडुलकरने काय केलं, त्या दौऱ्याच्या अगोदर तेंडुलकरनं भारतातले एक चांगले स्पिनर्स गोळा केले आणि विशेष म्हणजे विकेट, जे खडबडीत विकेट आहे
अशा विकेटवरती त्या स्पिनर्स कडून सराव करून घेतला. भा एका मोठ्या युद्धाची तयारी करायची असेल तर तुम्ही स्वतः तयार असलं पाहिजे त्या युद्धासाठी. तेंडुलकर तयार होता. पहिला सामना मुंबई विरुद्ध खेळवला गेला होता, तो ऑस्ट्रेलिया, आणि त्या सामन्यामध्ये शेन ऑन खेळत होता. विशेष म्हणजे शेन ऑन विरुद्ध सचिन तेंडुलकरनं द्विशतक ठोकलं होतं त्या मॅचमध्ये. परंतु शेन ऑनने त्याची जी काही हातोटी आहे, विशेषतः तो जो राईट आर्म राऊंड द विकेट टाकतो, त्या सामन्यामध्ये त्याने सगळे बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट टाकले होते आणि 200 धावा तेंडुलकरनं फटकावल्या. पुढे जाताना पहिली मॅच सुरू झाली आणि आपण म्हणतो ना, हाफ फर्स्ट स्ट्रोक इज हाफ ऑफ बॅटल. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू आपण बघू शकतो, खूप सुंदर फटका चेंडू होता. आखूट टप्प्याचा विजय खडकेचा अप्रतिम ठरला. मात्र निर्धाव पंचांशी काहीसे हितगुज करायचे रोहितला इथे काही अडचणी त्याला जाणवत असतील. कदाचित लाईटच्या समस्या असू शकतात, कदाचित रिफ्लेक्शनच्या समस्या असू शकतात, कदाचित अजून काही असू शकतील. दरम्यान काय काय हा बल बंद करायचा आला पलीकडचा, यस असू शकतो. पलीकडचा जो हॅलोजन आहे लाईट ऑपरेटर, आपण तो हॅलोजन बंद करा. वरचा हॅलोजन कदाचित फ्लेक्सवरून रिफ्लेक्शन होतो बऱ्यापैकी आणि त्यामुळंच. तरी देखील मी खरं तर आयोजकांना धन्यवाद देईल. आपण जे काळ्या रंगाच्या कापडाची खूप चांगली योजना इथे केलेली आहे, नाईटच्या सामन्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे इथं स्टेज, त्याच्यानंतर आपण पलीकडच्या बाजूला साईड स्क्रीन बघतो, बॅनर्स बघतो, हे चांगल्या प्रकारे तयार केलेले आहेत. रात्रीच्या प्रकाश ज्योतामध्ये असा मोठा स्वच्छ असा भरपूर प्रकाश इथे निर्माण करण्यात आलेला आहे. बघा झालंय ओके, यस. जाऊ मैदानामध्ये पुन्हा एकदा या बॅटलकडे. 15 धावा पहिलं षटक मैदानामध्ये संपलं होतं. आता दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. ज्या बॅटलची आम्ही चर्चा करतो, हळूहळू हळू त्या तारा आम्ही छेडीत जाऊ. दरम्यान मैदानामध्ये विजय खडके आणि समोर आहे तो रोहित निंबाळकर. हो हो हो, रोहित इज द मॅन. एक टप्पा, चेंडू सीमारेषेबाहेर, 4 धावा. खूप चांगला फटका इथे विजय खडके च्या गोलंदाजीवरती चढवलेला. पहिला चेंडू निर्धाव होता, परंतु पुढच्या चेंडूवरती खूप सुंदर असा चौकार रोहित निंबाळकरच्या बॅटमधून. धावफलकावरती या 4 धावांबरोबर आपण बघू शकतो 19 धावा, 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी चांगली सुरुवात आहे. मगाशी याच्या सामन्यामध्ये आम्ही 28 धावांची सलामी बघितली होती या दोन्ही सलामीवीरांकडून. आता देखील त्याने 19 धावांची सलामी दिलेली आहे. परत एकदा लॉफ्ट केला चेंडूला मिडविकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय. 1 धाव रोहित निंबाळकरला. धावफलकावरती 20 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. आज चांगले गोलंदाज आहे, विशेषतः आज नीरजला आम्ही पाहिलं, नीरजमध्ये देखील मोठी गुणवत्ता दिसली. त्याचबरोबर दीपकला आम्ही पाहिलं. दीपक थोडासा या सामन्यामध्ये महागडा ठरला होता, 15 धावा खर्च करावे लागला त्याला. परंतु विजय खडकेनं मात्र सगळ्या मॅचमध्ये 3ही सामन्यांमध्ये प्रभावित केलेलं आहे. या खेळाडूनं दिवसेंदिवस आपल्या खेळाची उंची वाढवत गेलेला आहे. दिवसेंदिवस त्याच्या कामगिरीमध्ये अधिक सुधारणा होते आणि तो यश मिळवतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून तो या संघासाठी सातत्याने काम करतोय. बबलू पाटील आणि टीम ही करतर आणि विजय खडकेची गोलंदाजी आता समीकरण बनलेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, हवेत चेंडू आहे थोडा वेळ, मात्र मिड ऑफ नाहीये, मिड ऑन नाहीये, आपण म्हणू शकतो मिड ऑफ नाहीये आणि त्यामुळेच हा चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. धावफलक 1ने पुढे पोहोचेल. तो 21 धावा, षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. ज्यावेळेस पहिली मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियाची खेळवली गेली, शेन ऑनने पहिला चेंडू टाकला आणि पहिला चेंडू तेंडुलकरनं इनसाइड आउट लॉंग ऑफला खूप चांगला असा सुंदर असा चौकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती तो उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडूला डिफेन्स करायचा प्रयत्न, यष्टिरक्षकाकडे चेंडू होता. याबरोबरच आपण बघतोय अडवला तिथे यष्टिरक्षकाने चेंडू. 1 धाव इथे मिळते आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. तो 22 धावा, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. परंतु तिसरा चेंडू खरं तर पुढे टाकला होता ऑफस्टंपच्या बाहेर. तेंडुलकरला असं वाटलं की मी कव्हरच्या डोक्यावरून उडवेल आणि बाहेरची कड घेतली, उडाली आणि स्लिपने अतिशय सुंदर कॅच घेतला. तुम्ही बघा तिथे 4 धावसंख्येवरती तेंडुलकर पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या डावामध्ये बाद झाला होता आणि पहिली लढाई शेन ऑनने जिंकली होती.
धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 22, 22 रन्स ऑन बोर्ड. परंतु त्याच्यानंतरची काय झालं, तेंडुलकर आऊट झाला आणि त्यानं बाथरूममध्ये स्वतःला बंद करून घेतलं. कदाचित ते पुढच्या मोठ्या इनिंगच्या तयारी असतील, स्वतःला बंद करून घेतलं. तिथं काय विचार केला, त्याची मनस्थिती काय होती, अवस्था काय होती, याची आपण फक्त अंदाज लावू शकतो. इथे 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 नाबाद असेल फलंदाज, कारण नो बॉल आहे आणि नो बॉल आहे. जीवदान मिळतं इथे बबन भोंडवेला. धावफलकावरती असतील ते 24 धावा, 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. अशा काही गोष्टींची आम्ही चर्चा करतो. खर तर फर्स्ट स्ट्रोक इज हाफ ऑफ बॅटल, परंतु तरी देखील तिथून पुढे जरी पहिला युद्ध जिंकलं असेल शेन ऑनने, तिथून पुढं तेंडुलकरने काय इनिंग्स खेळल्या, तर शेन ऑनची कशी धुलाई बनवली. आणि त्या सिरीज नंतर तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 3 वेळा शेन ऑनना बाद झाला. हो 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 इथे बघायचे आपण. हो, आणि यष्टी तर उडवली, फलंदाज बाद आहे. रोहित निंबाळकर होईल बाद. खरं तर धावबादच्या रूपाने तो बाद झालाय. दुर्दैवी ही विकेट आहे, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. तिथे पप्पू तोडकरची पुन्हा एकदा चपळाई कामाला आली. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. पहिला धक्का बसलेला आहे. 22 धावांची सलामी, वेगवान सलामी होती खरं तर ही. आणि रोहित निंबाळकर अगदी आज रात्रीपासून आत्तापर्यंत त्याने खूप चांगल्या प्रकारे धावा बनवल्या होत्या. संघासाठी तो सुरुवात चांगली दिली, परंतु अजून मोठी इनिंग अपेक्षित होती. मॅरेथॉन इनिंग आपण म्हणतो की विजयापर्यंत जी घेऊन जाईल ही इनिंग अपेक्षित होती, ती देण्यामध्ये अपयशी ठरला रोहित निंबाळकर. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तर बबन भोंडवे. आणि आता नवीन खेळाडू हाजी मस्तान कुरेशी, इंदापूर संघाचा तारणहार, संकटमोचक हाजी मस्तान कुरेशी. स्ट्राईक एंड वरती असेल, मला वाटतं षटक संपेल स्ट्राईक एंड वरती. पुढच्या षटकामध्ये बबन भोंडवेला आपण बघणार, तर हाजी मस्तान कुरेशीला नॉन स्ट्राईक एंड वरती बघणार आहात. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा, 9 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 24 धावा 2 षटकामध्ये आलेल्या आहेत. उरलेली 2 षटकं शिल्लक आहेत आणि राहिलेल्या 2 षटकामध्ये आपल्याला बघायचंय इथे धावा बनवाव्या लागतील तब्बल 30. 2 षटकामध्ये 24 आलेले आहेत, पुढच्या 2 षटकामध्ये 30 हव्या आहेत. गोलंदाजामध्ये परिवर्तन होईल. 4 षटकांची मॅच आहे, तर साहजिक 4 गोलंदाजांना तुम्हाला वापरायचंय. धनंजय भिंताडेला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. धनंजय भिंताडे स्थानिक क्रिकेटमधून खुल्या क्रिकेटमध्ये खूप वेगानं आलेला हा खेळाडू आहे. खूप वेगाने आला तो. आणि विशेष म्हणजे असं नाही, आपण बघतो का एखादा खेळाडू विलक्षण वेगाने पुढे येतो आणि तसाच नाहीसा होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की एक रात्री स्टार झालेला खेळाडू असतो, परंतु धनंजय भिंताडेचं तसं नाहीये. तो जरी अल्पावधीतच यशस्वी झाले असेल, अल्पावधीतच त्याला मोठं यश मिळालेलं असेल, परंतु सातत्यपूर्ण कामगिरी आम्ही धनंजय भिंताडेची सातत्यानं बघितलेली आहे. आज परत एकदा धनंजय भिंताडे इथे सानिका स्पोर्ट्ससाठी कामगिरी करेल. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे आणि समोर किंग्स 11 इंदापूरची टीम आहे. बबन भोंडवे या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार असणार आहे. पार्थदादा पवार चषकमध्ये रंगलेली ही मॅच आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. बबलू पाटीलचं लक्ष प्रत्येक चेंडूवरती आहे आणि प्रत्येक चेंडूला तो खेळाडूंना एनकरेज करत असतो. ही त्याचं एक नेतृत्वाची ओळख आहे. सुंदर चेंडू, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, थोडासा उसळला, एष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पप्पू तोडकर तिथे तयार होता, धाव मात्र मिळणार नाही. अपेक्षा इतका बाउन्स चेंडूला मिळाला नाही, मात्र फलंदाजाची गोची होऊन जाते. हा फलंदाजासाठी चेंडू अत्यंत जाचक ठरतो आणि तोच आम्ही बघितला इथे. बबन भोंडवेला या चेंडूवरती प्रतिकार करता आलेला नाहीये. 11 चेंडू 30 धावा. धनंजय उजव्याच्या बाहेरची कड, ओ हो हो, टेकन, व्हेरी गुड कॅच आणि फलंदाज होईल बाद. बबन सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बबनने चांगली कामगिरी केली होती. 3 चौकार बबनने खेळले होते. पाठोपाठ 3 धावा देखील त्याने काढल्या होत्या. 15 धावांचं योगदान. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू मध्ये 15 धावा, या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 15 धावा.
ही योगायोगाची गोष्ट आहे की दोन्ही वेळेस तुम्हाला एकच माफ करा, इथे 8 बॉल आहे, 8 बॉलमध्ये 15 धावा आहेत. फिगर एकच आहे, 15-15. 15च्या पुढे तो जाऊ शकलेला नसला तरी देखील तुम्ही बघा जवळपास 200चा स्ट्राईक रेट त्याने ठेवलेला आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर आक्रमक खेळाची गरज आहे, जी बबननं पूर्ण केली. आता जबाबदारी पुढच्या खेळाडूंवरती, विशेष करून मैदानामध्ये हाजी मस्तान कुरेशी आहे. हाजी मस्तानकडं जबाबदारी असल्यानंतर तो नेहमीच त्या जबाबदारीसाठी प्रयत्न करतो. आज पुन्हा एकदा त्याला ही धुरा सांभाळावी लागेल. कठीण काळ आहे, परंतु या कठीण काळामध्ये देखील त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. हाजी मस्तान कुरेशी इज द मॅन ऑन द स्ट्राईक. धनंजय सोहेल स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, पूलचा प्रयत्न होता, मात्र फटका बॅटवरती कनेक्ट येऊ शकलेला नाहीये. 1 धाव, मला वाटतं बॅटचीच कड लागलेली असावी. एका धावेबरोबरच धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. तो 25 धावा, 1 धाव. धनंजय भिंताडे धावा रोखतोय, कारण 12 चेंडूमध्ये 30 धावा हे जे समीकरण आहे, हे समीकरण जर पार करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज आहे. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये असा फटका खेळू दिलेला नाही तो म्हणजे धनंजय भिंताडेने. त्यामुळे साहजिकच पुढच्या चेंडूंवरती प्रेशर येणार आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे आता 3 धावांची गरज आहे. एक बाउन्सर, वाईडची घोषणा होईल इथे पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकाला पुढे घेऊन जातोय स्कोअर. जवळपास 26 धावा. धनंजय भिंताडे, त्याची उंची तुम्ही बघितली तर जवळपास 5.5 फुटापर्यंत असेल. तिथून पुढे जर त्याचा हात 2.5 फूट उंच पकडला तर तो जवळपास 8-8.25 फुटावरून तो चेंडू टाकणार आहे. आणि जर त्याने आपटला चेंडू तर तितकाच वेगाने तो उसळणार आहे. आणि त्याचीच प्रचिती इथे मैदानामध्ये आलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा खूपच बाहेर टाकलेला चेंडू ठरेल वाईड. लागोपाठचे 2 वाईड आहे. पहिले 2 चेंडू त्यानं सुरेख टाकले, नंतरचे 2 चेंडू खराब पडलेत. आणि त्यामुळं या षटकामध्ये 3 धावा आत्तापर्यंत त्याच्याकडून खर्च झालेले आहेत. मात्र 2 चेंडूमध्ये 3 धावा, मला वाटतं हे काही जास्त चंगळ नाहीये. 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा ही काही जास्त चंगळ नाहीये, पण तरी देखील अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे. ओ हो, पायचं चेंडू खरं तर पुढ्यात होता. आपण ओव्हर पिच म्हणतो असा बॉल होता इथे. आणि चेंडू फलंदाज लाईन मध्ये सुद्धा येऊ शकलेला नाही. इतका वेगवान गोलंदाजी करतो हा गोलंदाज धनंजय भिंताडे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धाव फलकावरती असतील धावा. 27 ऑन बोर्ड. विजय अजून 27 धावा दूर आहे. हो, आतली कड आणि पप्पू तोडकर, काय सुंदर कामगिरी आहे. आम्ही गेले 3 रात्री आम्ही बघतोय पप्पू तोडकरनं ज्या पद्धतीनं फिल्डिंग आज केलेली आहे, मला वाटत नाही त्या ताकदीचा कोणी क्षेत्ररक्षक मागच्या 3 रात्रीमध्ये आम्ही बघितलेला आहे. दृष्टी किती तीक्ष्ण आहे या परिस्थितीमध्ये. दृष्टी कायम ठेवणं हे निश्चित अवघड आहे. आणि निश्चित हा झेल आता कोण घेणार? पप्पू तोडकर. पप्पू तोडकर खूप उशिराने धावला. खरं तर त्याने बघितलं एक वेळ धनंजय तू घेतोय, पण त्याला लक्षात आलं की धनंजयच्या आवाक्यात नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला, निश्चित तो कमी पडलेला आहे. जीवदान म्हणता येणार नाही इथे, परंतु मला खात्री ज्यावेळेस पप्पू तोडकर निघाला ना, तो तसाच निघाला असता तर तो चेंडू खाली पोहोचला असता, कारण तेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. पण तो थोडासा थबकला, त्याचा परिणाम असा झाला की चेंडू खूप लांब राहिलेला आहे. इथे धाव फलकावरती असतील धावा. 28, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू 26 धावा. धनंजय भिंताडे इज द मॅन. काय खेळाडू आहे हा. या षटकामध्ये 4 धावा केवळ त्याने खर्च केलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये 2 वाईड आहेत. 6 चेंडूमध्ये त्यानं फक्त 2 धावा घेऊ दिलेल्या आहेत. अर्थात 4 धावा लिहिल्या जातील त्याच्या पृथक्करणामध्ये, त्याच्या विश्लेषणामध्ये. मात्र गडी देखील त्याने बाद केलेत. एक फलंदाज त्याने टिपलेला आहे. मला वाटतं मागच्या षटकामध्ये आम्ही धनंजय भिंताडेचं कॅल्क्युलेशन मला दाखवा. मागच्या मॅचमध्ये कदाचित त्याच्याकडे गोलंदाजी नसेल. येस, नव्हती. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये आपण धनंजयला बघू तर तिथे त्याने एका षटकामध्ये 3 गडी बाद केले होते 2 धावांमध्ये. यस, वा. धनंजय भिंताडे आजचा हा चेंगट गोलंदाज आहे. काल आम्ही अक्षय तावरेला बघितलं होतं या मैदानामध्ये. चेंगट गोलंदाज होता. एक धाव खर्च करताना सुद्धा तो प्रचंड विचार करत होता.
आज धनंजय बिनताडेनं ती भूमिका वठवलेली आहे. शेवटचं षटक सुरू आहे. 1 धाव इथे नोंदवली जाते. गोलंदाज यावेळेस दीपक गोलंदाजी मार्कवरती. धीरज नवीन गोलंदाज धीरज. यस धीरज 29 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण बॅकफूट पॉइंटला. 1च धाव अपेक्षित आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक धावा अडवतायत, धावा डिफेंड करतायत, निश्चित प्रकारे क्षेत्ररक्षकांच्या कामगिरीमुळेच इथे सानिका स्पोर्ट्सनं या लढतीमध्ये एक मजबूत स्थिती प्राप्त केलेली आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. अजून मॅच ऑन आहे. यानंतर चॅम्पियन 11 संघनायक. चला चॅम्पियन 11चे संघनायक. चला टॉससाठी विजेत्या संघाबरोबर लगेच मॅच होणार आहे. चॅम्पियनचे संघनायक चला ताबडतोब. शेवटचे 4 चेंडू 24 धावा. अशी लढत. बाहेरची कड आणि गॅप निश्चित मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. इथे विजयावरती पकड मजबूत आलेली आहे, कारण इथून पुढे फक्त चांगले चेंडू टाकायचेत आणि ते चांगले चेंडू विजयापर्यंत घेऊन जातील सानिका स्पोर्ट्सला. 3 चेंडू आणि 20 धावा. वाईड नो नाही पडला तर 3 चेंडू, अन्यथा मॅच मध्ये उलटफेर सुद्धा बघायला मिळू शकतो. किंग्स 11 इंदापूर ही टीम मात्र संघर्ष करताना या मॅच मध्ये आपण बघतोय. धावांसाठीचा हा संघर्ष आहे. उंच खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक जरा मागे कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न त्याने केला आणि अखेर अपयश आलेलं असेल तरी सुद्धा त्याने जो प्रयत्न केला तो निश्चित कौतुकास्पद आहे. अशा ठिकाणी तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचताय. अमर गोरे इज देअर आणि चांगलं क्षेत्ररक्षण अमर गोरेकडून. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 36 धावा आणि षटक क्रमांक शेवटचा, अर्थात 2 चेंडू केवळ शिल्लक आहे. विजय मात्र खूप लांबवर आहे. यस चांगला फटका. 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार. शेवटचा चेंडू या डावातला केवळ शिल्लक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. विशेषतः मी कौतुक करेल धनंजय बिनताडेचं. मागच्या षटकामध्ये 2 धावा 3 बळी, या षटकामध्ये 4 धावात 1 बळी, एकूण 3 विकेट त्याने घेतल्या. 2च षटकं टाकलेले आहेत आणि धावा केवळ 6 खर्च केलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 6 धावा देताना 3 गडी बाद करणारा गोलंदाज आजच्या रात्रीतला तो म्हणजे धनंजय बिनताडे. तर चलो आज बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो सानिका स्पोर्ट्सनं आणि बाद फेरीमध्ये दाखल होत आहे सानिका स्पोर्ट्स. आम्ही किंग्स 11 इंदापूर संघाचं मनापासून आभार मानतो. चांगले खेळलात तुम्ही. निश्चित प्रकारे या स्पर्धेमध्ये आपण प्रवेश नोंदवलात, वेळेत उपस्थित राहिलात, चांगल्या लढती खेळलात. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार.